आज जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यात आला। रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक साधन आहे, आवाज नाही, अशी यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक रेडिओ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। मोठी शहरं असोत अथवा दुर्गम गावं, रेडिओ हा लोकांसाठी एक विश्वासार्ह आवाज आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलंय। सत्य आणि प्रामाणिक बातम्यांसाठी लोकांचा केवळ आकाशवाणी आणि दूरदर्शनवर विश्वास आहे, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी म्हटलंय। सरकारनं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली। रेडिओ दिनानिमित्त आज प्रसारण अभियंता सोसायटीच्या मुंबई विभागाच्या वतीनं मुंबई दूरदर्शन केंद्रात एका परिषदेचंही आयोजन करण्यात आलं होतं। अभिनेते नरेंद्र खत्री यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात रेडिओचं भविष्य या विषयावर उपस्थितांनी आपली मतं मांडली। हवामान। राज्यात येत्या 24 तासात सर्वत्र हवामान कोरडं राहील, तर पुढच्या काही दिवसात कोकणात दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।